हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत भाजणीपासून चकली, छान कुरकुरीत आणि खमंग चकली अशी बघणार आहोत. तर त्याच्यासाठी 2 वाटी मी तांदूळ घेतले, पाऊण वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी पोहे, अर्धी वाटी साबुदाणा आणि पाव वाटी उडदाची डाळ. आता तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ मी स्वच्छ धुवून कापडावर सुकवून घेतली, म्हणजे फॅनखाली सुकवायची. आता मुगाची डाळ आणि म्हणजे उडदाची डाळ ही एकसारखी आहे, म्हणजे बारीकच आहे. तर ती एकत्र करून धुतली आणि सुकवली तरी चालते. कारण काय होतं, जर हरभऱ्याची डाळ पण एकत्र केली, म्हणजे ह्या तिन्ही डाळी एकत्र केल्या तर त्या भाजताना आपल्याला अडचण येते. कारण मुगाची डाळ आणि उडदाची डाळ छोटी असल्यामुळं पटकन भाजल्या जाते. तर आता ह्या डाळी म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक धान्य धुवायचं, कापडावरती सुकवायचं. कापडाच्या खाली मी इथं ताट ठेवले, म्हणजे आपल्याला जेणेकरून छान फॅनखाली पसरवलं तर ते एकसारखं सुकतं. उन्हामध्ये आपल्याला हे धान्य वाळवायचं नाही आहे. कारण काय होतं, जर उन्हामध्ये सुकवलं तर एकदमच ड्राय पडतं धान्य आणि चकली बिघडण्याची शक्यता असते. आता हे सगळं स्वच्छ धुवून सुकल्यानंतर प्रत्येक पदार्थ वेगवेगळं भाजून घ्यायचं आणि एकदम मंद आचेवर भाजायचं, आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं. आता याचं पीठ दळून आणायचं आणि दळल्यानंतर मी इथं पूर्ण चकली न करता काय करणार आहे, 2 कप घेणार आहे पीठ. तर एकदम दाबून दाबून भरायचं नाही आहे. हलक्या हाताने, म्हणजे थोडंसं हलकंसं प्रेस करून 2 कप आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. 2 कप पीठ घेतल्यानंतर 2 टेबलस्पून आपल्याला इथं तेल घ्यायचं आहे. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, जेणेकरून काय होतं, आपली जी चकली आहे ती खुसखुशीत होते. भाजणी भाजताना याच्यामध्ये धने आणि जिरे टाकले नव्हते, कारण मी आयता मसाला याच्यामध्ये चकलीचा वापरणार आहे. सो जर तुम्ही घरगुती मसाला म्हणजे वापरणार असाल, तर जेव्हा आपण भाजणी भाजतो त्याच्या लास्टला धने आणि जिरे भाजून टाकायचं त्याच्यामध्ये, आणि मग नंतर जेव्हा आपण पीठ मळतो त्यावेळेस तुम्ही राहिलेले मसाले त्याच्यात टाकू शकता. चकली मसाला टाकल्यानंतर 2 टेबलस्पून तेल इथं घ्यायचे. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि चमच्याच्या साहाय्याने सुरुवातीला म्हणजे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं हलकंसं कोमट झालं की हाताने सगळीकडे चोळून घ्यायचं. कारण काय होतं, जर समजा जर सगळीकडे जर तेल लागलं नाही, तर चकली नीट होत नाही आपली, मध्येच कुठेतरी तुटते किंवा नरम तरी पडते. मग अशा पद्धतीने एकसारखं सगळीकडं तेल लागण्यासाठी एखादी मिनटं आपण सगळीकडं छान पीठ असं हातावर चोळून घ्यायचं आणि मुटका केल्यानंतर त्याचा मुटका तयार होतो, म्हणजे आपलं मोहन छान पिठाला लागलेलं आहे. तर आता इथं पीठ मळण्यासाठी मी गरम पाणी घेतलेलं आहे. गरम पाणी घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने म्हणजे चमच्याच्या साहाय्याने आपण हे मिक्स करू सुरुवातीला, आणि हलकंसं कोमट झालं पाणी, म्हणजे हाताला सहन होईल इतकं, की मग पीठ मळायला घ्यायचं आणि हाताच्या साहाय्याने 1-2 मिनटं आपण पीठ मळून घेऊया. आणि एकदम कडक किंवा एकदम सॉफ्ट पीठ मळायचं नाही आहे. आणि जसं-जसं चकली करू तसं हे गोळा थोडं-थोडं हलक्या कोमट पाण्यात मळून थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला प्रेस करताना चकली म्हणजे एकदमच जड जाणार नाही. आणि अशा रीतीने ताटावर ह्या चकल्या करून घ्यायच्या, जेणेकरून जेव्हा आपण सोडतो चकल्या, तेव्हा उचलायला आपल्याला सोपं पडतं. आणि तेल गरम करताना एकदम कडकडीत गरम करायचं आणि म्हणजे चकली टाकताना मीडियम गॅस करायचा आणि त्याच आचेवर सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या. एकदम फास्ट गॅस करायचा नाही किंवा एकदम स्लो गॅस ठेवायचा नाही आहे, जेणेकरून आपली चकली काय होतं, मग जर फास्ट गॅस ठेवला तर एकदम पटकन लाल होते आणि आतून कच्ची राहते आणि नंतर त्या नरम पडतात. तर अशा रीतीने सगळ्या छान चकल्या तळून घ्यायच्या आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी. खूप छान आणि कुरकुरीत चकल्या होतात. तर नक्की ट्राय केल्यानंतर कशी वाटली रेसिपी कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.